हाय गाईज, वेलकम टू अवर चॅनल डेली जिंदगी. स्वागत आहे तुमच्या आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी खूप जास्त लेट उठली, आंघोळ वगैरे केली आणि मी करत होती इथे सनस्क्रीन अप्लाय. बिकॉज आता उन्हाळा लागला आणि उन्हाळा असो मित्र रोज लावते तुम्हाला. तसं मी काल सांगितलंच होतं ब्लॉगमध्ये, तुम्ही पण लावत जा आणि रोज लावत जा, विदाऊट स्किप नका करत जाऊ. बिकॉज सनस्क्रीन जे आहे विदर्भातल्या लोकांनी तर लावावं. बिकॉज खूप जास्त ऊन जे आहे आपल्या विदर्भात पडते. आणि त्यानंतर गेली मी नाश्त्याला अमृतासोबत. ही मुलगी आज माहीत नाही शाळेतच नाही गेली 8 वाजता. सकाळी ती शाळा होती, आज सॅटर्डे होता तर गेलीच नाही. तर म्हणते का बरं नाही गेली, तर मी म्हणते आज लेट उठली म्हणून. त्यानंतर मग तिच्यासोबत आले मी नाश्ता करायला. आणि इथे जे आहे ना, मावशी वगैरे जे आहे यांचं स्वयंपाक बनवणं सुरू होतं आणि नाश्ता बनवणं सुरू होतं. बाकीच्या मावशी जे आहे पोळ्या वगैरे करत होत्या आणि आम्ही आलो नाश्ता घ्यायला. आणि इथून मी माझे क्लिप्स वगैरे घेतले. आणि आज होता नाश्त्यामध्ये उपमा. आज होता सॅटर्डे. तर मावशी म्हणते माझा व्हिडिओ नाही घेतला म्हणते आज तू. म्हणते थांब म्हणते, कपडे घालू दे म्हणते माझी, म्हणते व्यवस्थित म्हणते, टोपी वापरला म्हणते. आणि तिची ॲक्टिंग करणं सुरू झाली. माझी मावशी माझ्यासारखी आहे, करते बिचारी, मजा येते तिची आली. त्यानंतर नाश्ता केला आणि आम्ही निघालो रूममध्ये जायला. ही अमृता भरत होती ते पाणी. आणि त्यानंतर मग इथे रूममध्ये जात होती, लताबाई करत होते आपल्या झाडू पोछा. आणि इथे जे आहे पायल त्याची रूम होते, त्यांनी लावलं होतं. आणि रूममध्ये आली आणि त्यानंतर लायब्ररीसाठी जायला निघाली. आणि इथे मग लायब्ररीमधून आली जेवण वगैरे करण्यासाठी. मी एकटीच गेली बिकॉज मुली ज्या आहेत गेल्या होत्या बाहेर जेवण करण्यासाठी, जेवण करत होती. तर इथे आज डाळ भाजीने भातच जेवण केलं. आणि आली नंतर रूममध्ये आली ना, व्हिडिओ जे आहे क्लिप्स जे आहे ते घेतल्या. आणि त्यानंतर झोप घेते म्हटलं पण झोपलीच नाही. त्यानंतर मग मुलीचं आज प्रॅक्टिकल होतं 10वीच्या. ती तिच्यासोबत बोलत बसली आणि बोलताच मग तिचं ऐकतही होती आणि माझे व्हिडिओ क्लिप्स घेतही होती. आणि इथे मी करत होती स्काल्प मसाज जे आहे ते माझ्यासाठी करते. बिकॉज त्यांनी ब्लड सर्क्युलेशन चांगले होते, रिलॅक्स वाटते, हेडॅक जे आहे तेही कमी होते, डॅन्ड्रफही कमी होते बिकॉज स्काल्पवर मसाज होते त्यामुळे. आणि हे मी विदाऊट ऑइलने करते. केस धुतल्यानंतर किंवा मग केस धुवायच्या आधी जे आहे ते करते. त्यांनी केसाची ग्रोथही छान होते. तुम्ही पण करत जा. जर तुमच्याकडे स्काल्प मसाजर नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता. मी काही याच्यानंतर तुम्हाला सांगते की हाताने कसं करायचं आहे म्हणून. इथे मी करत होती स्काल्प मसाज आणि गाणे ऐकत होते आणि श्रद्धासोबत बोलतही होते. ती मला तिच्या प्रॅक्टिकलबद्दल सांगत होते की ताई आज माझं सायन्सचं प्रॅक्टिकल होतं, असं झालं, तसं झालं, मला हा एक्सपेरिमेंट आला होता आणि असं करायचं होतं. आणि ती सांगत होती तिचा फेअरवेल आहे तर ती त्याच्याबद्दलही सांगत होती मला. आणि तिच्यासोबत मी म्हणजे तिचं ऐकत होती आणि ती बोलत होती. आणि मी माझं रिलॅक्सेशन घेऊन मस्त तिचं ऐकत होती आणि छान वाटत होतं. तुम्हीही करत जा, जेव्हा वेळ मिळते तेव्हा करत जा. बिकॉज डोक्याला शांतता खूप गरजेची राहते आणि स्पेशली स्काल्पला तर गरजेची राहते. धूळ हे वगैरे बसते आपल्या डोक्यावर, तर त्याच्यामुळे डॅन्ड्रफ जे आहे ते खूप लवकर होते. म्हणून केस धुवायच्या आधी जे आहे स्काल्प मसाज करायला पाहिजे, विथ ऑइल किंवा विदाऊट ऑइल जे आहे ते. आणि केस धुतानाही स्काल्प जे मसाजर राहते त्याने केस धुतले तर जे आहे डॅन्ड्रफ वगैरे ते व्यवस्थित निघून जाते. जर तुमच्याकडे स्काल्प मसाजर नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता. इथे मी सांगत होती की हातानं कसं करायचं. स्काल्प मसाजरपेक्षा तर हाताने छान वाटते, रिलॅक्सही होते, पण हात दुखते त्याच्यामुळे स्काल्प मसाजर घेते मी. आणि हाताने जे आहे ना ऑइल करून छान वाटते आणि दुसऱ्यांनी करून दिलं तर खूपच चांगलं, एकदम जन्नतच्या फिलिंगमध्ये जाते आणि एकदम रिलॅक्स जे आहे ते वाटते. मला माझ्या 8वी 9वी 10वीच्या मुली आहे ना त्या करून देतात, ज्यावेळेनं एकदम फ्री राहतात त्या पण. आणि मी पण त्यावेळेनं करते. आणि इथे जे आहे ना असं करायचं जेणेकरून बोटांनी करायचं, नखाने न करता बोटांनी करायचं. बिकॉज नखं जे आहे डोक्याला असे रुततात, पण बोटांनी केलं तर ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होतं आणि डोक्याला एकदम रिलॅक्सेशन जे आहे तेही मिळतं. म्हणून तुम्ही जे आपले टीप ऑफ फिंगर राहते ना त्यांनी करायचं, नेल्सनी न करता. आठवड्यातून एकतरीदा करायला पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे, बॉईज असो किंवा गर्ल्स असो ती. बिकॉज केस जे आहे आणि स्काल्प जे आहे हे दोघांचे पण हेल्दी असायला पाहिजे, म्हणून करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही असं डॅब पण करू शकता. बिकॉज ह्यानी पण ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते छान होते, डोक्यापर्यंत जे आहे ते व्यवस्थित पोचते आणि डोकं जे आहे ते रिलॅक्सही होते, हेडॅक जे आहे तेही कमी होते. जे मायग्रेनचे पेशंट राहतात त्यांच्यासाठी पण ही जी आहे टेक्निक छान आहे. त्यांनी असं टॅप करून किंवा मग नेडिंग करून पण त्यांच्या डोक्याला रिलॅक्स करू शकतात. स्वतः न करता दुसऱ्यांच्या हाताने केलेलं कधी पण बेस्ट वाटते. बिकॉज स्वतः म्हणजे तेवढं एकदम रिलॅक्स नाही वाटत जेवढं दुसरे जे आहेत ते करून देतात. तर असं नेडिंग पण
आहे, जे बोटांचे एकदम टिप ऑफ फिंगरने असं टप 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 केलं तर त्यानेही छान होतं. आणि डोक्याचं ब्लड सर्क्युलेशनसाठीच हे इम्पॉर्टंट आहे. जेवढं आपलं डोकं शांत राहील तेवढी आपली बॉडी जी आहे तेही रिलॅक्स राहते. आणि मेडिटेशन पण करायला पाहिजे रिलॅक्सेशनसाठी, जर कोणाला खूप जास्त स्ट्रेस असेल तर. आणि ह्या स्ट्रेसफुल लाईफ जी आहे छोट्या बच्चांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस आला आहे, तर त्यामुळे डोक्यावर जास्त फोकस जे आहे ते करायला पाहिजे. आपल्या स्काल्पवर, डोक्यावर हेड मसाज जे आहे ते वीकली घ्यायला पाहिजे. आणि नाही घेणं होत तर स्वतः जे आहे ते करायला पाहिजे. बिकॉज आपण एवढं सगळं जे आहे लाईफमध्ये आपण स्वतःसाठी करतो, म्हणजे दुसऱ्यांसाठीच करत राहतो, पण स्वतःसाठी जे आहे तो वेळ खूप कमी निघते. तर जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा करायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. तर असं जे आहे वीकमधून एकतरी वेळा दिवस काढायला पाहिजे, नाही निघत तरी पण काढायला पाहिजे. बिकॉज वेळ जो आहे तो जास्त वेळ लागतही नाही, 5 ते 10 मिनटामध्ये जे आपले हेड मसाज जे आहे, ऑइलिंग आहे ते जे आहे ते होऊन जाते आणि केसही छान राहते आणि हेडही जे आहे म्हणजे स्काल्प जे आहे तेही छान राहते. आणि त्यानंतर मी केली इथे केस जे आहे ते व्यवस्थित विंचरून घेतले. जे गुंतलेले केस होते त्यांना व्यवस्थित विंचरले. आणि इथे जे आहे मी पीचमधून जे आहे हे काढते, जे 2 पार्टिसिपेशन करते केसांचं, बिकॉज केस जे आहे कमी गळले पाहिजे म्हणून. आणि समोरचे केस जे आहे ना, आपण एकदम तंतोतंत जर वेणी घातली तर त्यांनी केस जे आहे ते खूप जास्त गळतात आणि सामोरून मग एकदम असं ॲलोपेसिया जे आहे ते सामोरून स्टार्ट होते. तर त्याच्यामुळे केस जे आहे 2 भागमध्ये विंचरायला पाहिजे, जेणेकरून कमी केस जे आहे ते गळतात. आणि जे आपली बॉटमची लेंथ राहते केसांची तिथून जे आहे केस विंचरायला पाहिजे. बिकॉज एकदम तुम्ही स्काल्पपासून जर विंचरत नेले तर केस खूप जास्त गळतात. त्याच्यामुळे एकदम जे आपली बॉटमची लेंथ राहते ना तिथून केस विंचरायला पाहिजे आणि पार्ट करून करून तिथे. त्यानंतर मी घालत होती वेणी, बिकॉज मी असे खुले केस जास्त वेळ नाही ठेवू शकत, पण 2 दिवस झाले माझा असा जुडाच होता आणि मला खूप जास्त केस करायचा त्रास येते, तरी पण मी करते. बिकॉज माझ्या रूमची जी सानिका आहे ना ती खूप जास्त केसाची काळजी घेते. तर मग असं वाटतं की नाही आपणही घ्यायला पाहिजे केसांची काळजी. बिकॉज आपण त्यांची काळजी घेतली तर तेही आपली म्हणजे आपली शान जी आहे ते वाढवतात. आणि असं म्हणतात की मुली जे आहे ते केसांनी छान दिसतात. तर यावर तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा. मला तर वाटतं की स्वतःच्या म्हणजे बॉडी लँग्वेज जे आहे ते छान असायला पाहिजे, स्वतःचं कर्तृत्व छान असायला पाहिजे. बाकीचं तर सौंदर्य असंच आपणे आप वाढत जाते जर आपलं व्यवस्थित बिहेवियर असेल लोकांसोबत तर. त्यानंतर मला जायचं होतं रिसेप्शनसाठी. मी झाली इथे रेडी, सगळे माझे जे आहे पॅकिंग वगैरे केली, काय घालायचं आउटफिट ते वगैरे. आणि त्यानंतर अर्ज लिहिला, रूममेटने लिहून दिला आणि त्यानंतर ह्यांना बाय बाय केला आणि मी निघाली इथे जायला मावशीकडे. मावशीला सांगितलं की मावशी मी आज गावाला चालली सॉरी गाईज, टंग स्लिप झाली होती. त्यानंतर मी सिग्नेचर वगैरे केली आणि त्यानंतर निघाली खुशीच्या घरी जायला. इथे आली मी खुशीच्या घरी आणि आपला क्लिप घेणं सुरू होतं. तिलाही माहिती आहे की मी व्लॉगिंग करते म्हणून, आणि ती झाली साईडनी आणि मी म्हटलं थांब मला व्हिडिओ घेऊ दे. त्यानंतर आज रमाई जयंती होती, विहारामध्ये गेलो दोघीही आणि तिथून नमन केलं व माता रमाईला, भगवान बुद्धांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि खूप सुंदर असं जे आहे विहार बनलं. आधी नव्हतं पण आता खूप छान बनवलं, रिनोव्हेशन जे आहे ते केलं विहाराचं. आणि किती सुंदर दिसत आहे ना विहार. तुमच्याकडे विहारामध्ये आज जयंती साजरी झाली का कमेंट करून नक्की सांगाल. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तिथून तयारी वगैरे केली आम्ही तयार होऊन कसं दिसत आहे तुम्ही सांगाल की ही आहे खुशी आणि मी, ही माझी मैत्रीण आहे. आणि आम्ही निघालो रिसेप्शनमध्ये जायला चिंतामणी लॉनमध्ये. आणि इथे जे आहे माझ्या क्लिप घेणं सुरू होत्या, बिकॉज हॉल जे आहे खूप दूर होता. त्यानंतर इथे वेट करणं सुरू होतं आणि त्यानंतर आम्ही पोचलो चिंतामणी लॉनमध्ये. आणि सुंदर असं डेकोरेशन जे आहे ते होतं. खुशी म्हटलं आपण इथे फोटो काढू त्या काही वेळानंतर. आमचं झालं आता जाऊ दे म्हटलं, सगळं काही नंतर होत बसेल. आम्ही आधी आमचं खाणं जे आहे सुरू झालं. इथे घेतले मंचुरियन, त्यानंतर कचोरी आणि एक 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 घेत होते, एक 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 खात होते. तिला म्हटलं तू प्लेट पकड, प्लेटमध्ये मोबाईल ठेव आणि बाकीचं आपण नंतर खाऊ. तर आमचं खाणंही सुरू होतं, व्हिडिओ पण घेणंही सुरू होतं. आणि हे जे आहे नूडल्स खूप जास्त तिखट होते. एकच चम्मच खाल्ला, एकच बाईट खाल्ला आणि एवढं तिखट होतं म्हटलं राहू दे, बाकी सगळे सोडू, ही बाकीचं नंतर पाहू. सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही घेतलं जेवण, खुशी आणि मी. आणि ती मस्त ॲक्शन करत होती. आणि इथे जे आहे डान्स जे आहे सुरू होता आणि मस्त मस्त गाणे लागत होते. म्हटलं आपलं जर असतं ना तर आपणही गेलो असतं म्हटलं. खुशी आपल्या फक्त मैत्रिणी आणि काही जवळचे लोक पाहिजे होते. तर इथे जे आहे व्हिडिओ क्लिप्स घेणं आमच्या सुरू होत्या. आणि खुशी आणि मी कशा दिसत आहे, आमचे व्हिडिओ कसे झाले कमेंट करून सांगाल. हा ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला.